आज आम्ही या ठिकाणी आज आदिवासी संयुक्त आदिवासी हक्क संतुलित कृती समिती आज स्थापन केलेली आहे आणि आज आम्ही हा मोर्चा करण्याचं कारण काय आहे की आज ह्या सरकारने आदिवासींच्या हक्काचा म्हणजे जो आरक्षण बद्दलचा आमचा जो विषय चालू आहे आणि सगळ्या महाराष्ट्रात ह्या जनतेने सगळ्यांनी अप्रोच केलेले आदिवासी जनतेने आणि तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये चालू आहे सगळे आरक्षण म्हणून आम्ही ठाणा पालघर मुंबई नाशिक ह्या सगळ्या जिल्ह्यातून मिळून आम्ही आज ठाण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यावर धडक मोर्चा काढलेला आहे आदिवासी बांधवांनी की आमचा जो आरक्षण आहे आमचा जो 7.5% आरक्षण आहे त्या आरक्षण मध्ये आमच्या जो आदिवासी बांधवांच्याच म्हणजे इतर जाती आहेत आदिवासी मध्ये त्यांनाच ते आरक्षण पुरत नाही आणि त्या आरक्षण आम्हालाच त्या आरक्षण काही अजूनही सवलती भेटत नाही आणि पुरेशा होत नाही आणि इतर समाजाला जर आमच्या जर आरक्षण देत असेल धनगर समाजाला त्यांनी धनगर समाजाला द्यावं त्यांचं 3.5% आरक्षण आहे ना त्या आरक्षणाला त्यांनी द्यावं त्यांनी त्यांचं बघावं आमच्या आरक्षणामध्ये त्यांनी घुसखोरी करावं नाही म्हणून आमचं हे आव्हान आहे आदिवासी सगळ्या बांधवांना। माझं नाव सुनील धळके मी संयुक्त आरक्षण कृती समितीचा PRO आहे जनसंपर्क अधिकारी। आज जो धनगर आरक्षण विरोधी मोर्चा आक्रोश मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता त्यामागचा एकच उद्देश की धनगर मुळामध्ये ही जात आहे जमात नाही त्यामुळे याही अगोदर त्यांचे कोर्टामधून निर्णय जे झालेले आहेत तो निकाल त्यांच्या विरुद्ध लागलेला आहे। त्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने ज्या वेळेला केंद्रीय शासनाकडे त्यांचा रिपोर्ट अहवाल सादर केला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी तोही त्यांचा बाद झाला आणि आता नव्याने त्यांनी पुन्हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी उभारी घेतली ती अत्यंत असंविधानिक आहे हे चुकीचं आहे। जर कधी सरकारने हे पावलं उचलली तर नक्कीच विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचे परिणाम यांना भोगावे लागणार आहेत। मुळामध्ये आमची एक महत्त्वाची मागणी अशी आहे की जे ते सांगतात नाम साधर्म्य चा फायदा घेऊन ते सांगतात की आम्ही आदिवासी आहेत। सरकारने शांत डोकं ठेवून उगाच कोणाच्या दडपणाखाली येऊन कोणताही अविचार किंवा आदिवासींवर अन्यायकारक कारवाई होईल असं कुठलंही करू नये। मी या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन योग्य पावलं उचला अन्यथा विधानसभेला आपणाला सर्वांना सामोरं जावं लागणार आहे आणि त्याचे परिणाम फार वाईट होणार आहे हे निश्चित सांगतो।